तर मंडळी नमस्कार, जय भीम. आज आपण बनवणार आहोत इन्स्टंट अंड्याचा ऑमलेट. तुम्ही हे पाहिलं असेल, पण आज मी एक वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे. मला लगेच बनवून तो खाता येईल. तर आपण त्यासाठी लागणार आहे आपल्याला एक अंडं. तर आपल्याला पॅन गरम करून घ्यायचं आहे, तवा किंवा पॅन काहीही. त्यामध्ये तेल घालायचं आहे. तेल गरम झालं की लगेच आपल्याला त्यामध्ये एक अंडं फोडून टाकायचं आहे. ते आपल्याला फेटायचं नाही आहे, असं डायरेक्ट पॅनमध्ये टाकायचं. आता आपण हे 2 अंड्यांचं एकत्र बनवणार आहोत, पण आपण एक एक अंडंही बनवू शकतो. आता त्यावर घालायचं मीठ, हळद आणि आपल्याला गॅस मीडियमवरच ठेवायचं आहे. लाल मसाला घरचा, थोडंसं स्पायसीज बनवते मी. तुम्हाला जसं तिखट लागेल तसं तुम्ही करू शकता. काश्मीरी मिरची पावडर, त्यामुळे लाल कलर येतो. गरम मसाला, आता हे थोडं होऊ द्यायचं. व्यवस्थित ते झालं, सेट झालं पाहिजे, नाहीतर मग तुटू शकतं. थोडासा स्ट्रगल आहे याच्यामध्ये, पण होऊन जाईल, सवयीने होऊन जातं. 1-2 वेळा चुकू शकतं, पण नेहमी केल्यामुळे मग सवय होते. हे आम्ही लहानपणापासून पाहिलेलं आहे, त्यामुळे हे छान वाटतं आणि खायलाही सुंदर लागतं. आणि हे आपण आता पलटी करून घेतलं आहे. आता दुसरं अंडं आपण घालूया. आता आपण हे सिंगल बनवून बघूया. एकच अंडं घालतो त्यावर. पुन्हा आपल्याला त्यावर मीठ, हळद, मिरची पावडर आणि लाल मसाला, गरम मसाला पण. यावर आपण आणखी एक इन्ग्रेडियंट टाकू शकतो, तो म्हणजे कढीपत्त्याची पावडर. ती आत्ता माझ्याकडे नाही आहे, पण ते घालून आणखी सुंदर लागतं. तर हाही आपण झालेलं आहे. तर आपण हा उलटून घेऊया. बघा, हा एक एक टाकला की आपल्याला उलटायला सोपं असतं, म्हणून आपण एकच करून घेऊया, तुम्हाला जसं जमेल तसं. आणि अगदी 5 मिनटात होतं हे. हा आता आपला तयार आहे. तर हा एक बिना तिखटाचा, म्हणजे कमी तिखटवाला बनवून घ्या आपण. मीठ, हळद, थोडीशी मिरची पावडर, गरम मसाला. पहिले 2 थोडासा वेळ घेतो आणि नंतरचे खूप लगेच होऊन जातात, कारण तवा जास्त तापलेला असतो. आता ही एक वेगळी ट्रिक आहे, जे आपण एका हाताने करणार आहोत. तुम्ही ट्राय करू शकता, एक मज्जा म्हणून. त्याला एक कट द्यायचा आणि एका हाताने फोडून डायरेक्ट तव्यामध्ये घालायचा. आणि हे मसाले आपण जे नेहमी इतर ह्याच्यावरती घातले होते, तेच मसाले आपल्याला वापरायचे आहेत.
हे आपलं तयार आहे. पुन्हा तीच प्रोसेस. इथे आपण सर्व करून घेऊया. हे आपण हाफ बॉईल करणार आहोत. हे शेवटी एक राहिलं आहे ते आपण हाफ बॉईल करून घेणार आहोत. जास्त आपल्याला हे शिजवायचं नाही आहे. झालं. हे बघा, हे आपल्याला हाफ बॉईल करून घ्यायचं आहे. तर हे आपण आता काढून घेऊया. मला ॲक्च्युली हाफ बॉईलच आवडतो. तर आता ही रेसिपी आहे. तर तुम्हाला ही आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि नक्की बनवून बघा. तुम्हाला नक्की आवडेल. खूप छान लागतो, एक वेगळा प्रकार.